विद्यार्थ्यांचे खूप खूप या चॅनलवर मी स्वागत करते। चॅनलचं नाव जे माझं नाव आहे ते संगीता भालसिंग। या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि खूप महत्त्वाची माहिती घेऊन मी आज तुमच्या समोर आलेली आहे। या चॅनलवर मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, त्याचप्रमाणे स्वाध्याय, प्रश्नोत्तरे आणि इतर अनेक प्रकारची माहिती मी दिलेली आहे। ती तुम्ही पाहता, सगळेजण लाईक करतात, कमेंट करतात, आपल्या शंका विचारतात। त्या सर्वांचं खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा आणि असाच सपोर्ट माझ्या चॅनलला तुम्ही देत राहाल अशी अपेक्षा मी करते। आणि सगळ्यात महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत तुम्हाला परीक्षेला जाण्यापूर्वीच्या त्या देण्यासाठी मी आज आलेली आहे। आता पहा, ज्या सूचना आहेत त्या 12वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहेत, पण 11वी असो, 10वी असो, बोर्ड परीक्षा किंवा आपल्या शाळेची जी परीक्षा असेल तिथं सर्वांना या सूचना उपयोगी आहेत, हे ध्यानात घ्या। आणि ज्या विद्यार्थ्यांनी आता 10वीची परीक्षा दिलेली आहे, 12वीला आलेले आहेत, म्हणजे एक बोर्ड परीक्षेचा अनुभव त्यांना आहे, ते सहजपणे या सूचना समजू शकतील। पण ज्यांनी या सूचनांच्याकडे यापूर्वी दुर्लक्ष केलेलं असेल त्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या सूचना समजतील। कारण या सूचना ज्या बोर्डाच्या आहेत त्या मी देणार आहे। हे तुमचं रिसीट आहे, ते तुम्हाला आज उद्या मिळेलच, कदाचित काहींना मिळालं पण असेल। या रिसीटवर काय सूचना आहेत त्या समजून घ्या। कदाचित रिसीट तुमच्या ताब्यात येतं पण तुम्ही ते वाचत नाही काळजीपूर्वक, अर्धा भाग फक्त ताब्यात घेता किंवा त्याचं काळजी घेता, बाकीच्या सूचना वाचत नाही। या सूचनांचं पालन करणं फार महत्त्वाचं आहे, त्या मी तुम्हाला समजून सांगणार आहे। आणि दुसरं आहे की तुम्हाला असा हा पेपर दिलेला असतो ना, उत्तरपत्रिका मिळणार आहे, त्यावर पण काही सूचना दिलेल्या असतात की ज्या तुम्ही वाचत नाही। जो मला अर्धा तास मिळालेला असतो प्रश्नपत्रिका येण्यापूर्वीचा त्या वाचत नाही, या मी समजून सांगणार आहे। हा एक डमी पेपर आहे, बाहेर लोकल मिळतो तो। आता पाहूया आपण या हॉल तिकीट म्हणजे रिसीटवर काय काय सूचना दिलेल्या आहेत त्या समजून घ्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की यंदाच्या वर्षी सर्व कॉलेजेस, सर्व शाळांच्यामध्ये वर्गामध्ये पेपर चालू असताना CCTV चालू असणार आहेत, ही ध्यानात घ्या, ही बाब महत्त्वाची आहे। मग काही ठिकाणी तर पूर्वी होतेच CCTV, तर कंपल्सरी आहेतच, पण काही ठिकाणी नसतील तर तिथे पण आता लागले जाणार आहेत। आणि त्यामुळेच सगळ्यात महत्त्वाची ही बाब लक्षात घ्या, CCTV पण आहेत आणि तुमच्या कॉलेजमध्ये जे शिकवणारे शिक्षक किंवा प्राध्यापक, टीचर आहेत ते तुमच्या सुपरविजनला नाही आहेत, दुसऱ्या कॉलेजचे असणार आहेत। तुमच्या शाळेतले सुपरवायझर दुसऱ्या ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणचे तुमच्या ठिकाणी येणार आहेत, हे ध्यानात घ्या। आणि अजिबात घाबरायचं नाही, काही फरक पडत नाही। सुपरवायझर कोणीही असलं, परीक्षक कोणीही असलं तर तुम्हाला काही अडचण नाही आहे। तुम्हाला अभ्यास करायचा आणि पेपर लिहायचं आहे। तुम्हाला उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका देण्यासाठी कोणीही असलं तरी काही फरक पडता कामा नये। चला तर पाहूया रिसीटवर काय सूचना दिलेल्या आहेत आणि त्या कशा अंमलात आणायच्या ते पाहूया। क्रमाने पहिली सूचना आहे, परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक दिवस अगोदर परीक्षार्थाने परीक्षा केंद्र किंवा उपकेंद्रावर ज्या ठिकाणी आपल्या परीक्षेची बैठक व्यवस्था केलेली असेल तेथे जाऊन त्याची खात्री करावी। ही खूप मोठी सूचना आहे, कारण मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये मोठ्या बिल्डिंग्स असतात, नंबर कुठे असेल ते माहीत नाही किंवा कोणता सेक्शन असेल आणि कॉलेज नेमकं कुठे आहे ते ठिकाण, तिथे जाण्याचा वेळ, आपलं स्वतःचं वाहन आहे की रिक्षा किंवा पालक सोडवणार आहे, तुमची जाण्याची व्यवस्था काय आहे ती पहा। म्हणजे सर्वात प्रथम कोणतं कॉलेज आहे ते जाऊन पाहायचं, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। तिथे जाऊन खात्री करायची म्हणजे तुम्हाला उशीर होणार नाही। दुसरी सूचना आहे, परीक्षा सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटे इशाऱ्याची घंटा होईल, म्हणजे सुरू होण्याच्या पूर्वी 10 मिनिट एक बेल होणार आहे। प्रत्येक सत्र संपण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर इशाऱ्याची घंटा होईल आणि पेपर संपताना पण एक 10 मिनिट अगोदर बेल होईल, म्हणजे घंटा होईल। परीक्षार्थ्यांनी अंतिम घंटेनंतर लिहिणे थांबवावे आणि शेवटची घंटा झाली की तुम्हाला सूचना येईलच की पेपर लेखन थांबवायचं आहे, आता तुमचा वेळ संपलेला आहे। पर्यवेक्षकांनी सर्व उत्तरपत्रिका गोळा करेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपले आसन सोडू नये आणि तुम्हाला घाई असते पेपर संपला की बाहेर पडायची, पण लक्षात घ्या की जे परीक्षक आहेत तुमच्या वर्गामध्ये, पर्यवेक्षक आहेत वर्गामध्ये, त्यांना त्या उत्तरपत्रिका जमा करू द्या व्यवस्थितपणे, गडबड करू नका, घाईघाईने बाहेर पडू नका। त्या सूचना देतील तुम्हाला की आता पेपर झालेत गोळा, तुम्ही जाऊ शकता,
त्यांच्या सूचनेनुसार तुम्ही वर्गाबाहेर पडायचे, गडबड करायची नाही आणि आपलं ठिकाण सोडायचं नाही. ज्या ठिकाणी तुम्ही बसल्यात बसून राहायचं. तुम्हाला टीचरने सांगितलं जा की तेव्हा जायचं आहे, तोपर्यंत उठायचं नाही. महत्त्वाची सूचना. यानंतर कोणकोणत्या चुका तुम्ही टाळायच्यात, म्हणजे त्या कृती करायच्या नाहीत. परीक्षार्थ्यांनी खालीलपैकी कोणत्याही कारणाने कारवाईस पात्र राहील. म्हणजे तुम्ही जर खालीलपैकी गोष्टी केल्यात तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आणि हे जुन्या काळापासूनच आहेत हे नियम, काही आज केलेले नाही आहेत, ते पालन करायचे. काय काय तर पुस्तक, वही, कच्चे काम केलेला कागद किंवा त्यासाठीचा कागद, मोबाईल, डिजिटल घड्याळ, कॅल्क्युलेटर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण इत्यादी जवळ बाळगल्यास कायदेशीर कारवाई होईल. परीक्षेदरम्यान इतर परीक्षार्थ्याशी बोलल्यास अथवा संपर्क केल्यास, म्हणजे आपापसात बोलायचं नाही, एकमेकांना काही विचारायचं नाही, शांतता ठेवायची. उत्तरपत्रिका व पुरवणी स्वतःबरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्यास, नाही तर उत्तरपत्रिका किंवा ही प्रश्नपत्रिका पुरवणी बाहेर न्यायचा प्रयत्न करायचा नाही, ते कायदेशीर कारवाई होऊ शकते. केंद्र संचालक किंवा उपकेंद्र संचालक किंवा पर्यवेक्षक यांनी केलेल्या सूचनांचे पालन न केल्यास, ज्या ज्या सूचना तुम्हाला परीक्षा केंद्रावर दिल्या जातील, मग त्या केंद्र संचालक असतील, पर्यवेक्षक असतील किंवा अजून तिथले टीचर असतील, त्या सूचना तुम्ही पालन करायच्या आहेत. महत्त्वाची गोष्ट आहे ही पण. पुढची सूचना दिलेली आहे, परीक्षार्थ्यास परीक्षा काळात परीक्षा कक्ष सोडून बाहेर जाता येणार नाही. म्हणजे तुमचा एकदा आतमध्ये तुम्ही प्रवेश केला तुमच्या ब्लॉकमध्ये की तिथून बाहेर पडायचं नाही, कुठलंच कारण सांगू नका. वॉशरूमला जाऊन या, पिण्यासाठी थोडंसं पाणी जवळ ठेवा, अशा छोट्या छोट्या गोष्टी त्या तुम्ही पालन करायच्यात. कुठलंही कारण सांगून बाहेर जाता येणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत, म्हणजे कधीतरी खूप इमर्जन्सी असेल तर परीक्षागृहातून बाहेर जाण्याची संमती दिल्यास उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकाकडे जमा करावी लागेल. जर एकतर परवानगी मिळणार नाही, पण जर दिलीच, जर मेडिकल कारण किंवा काही विशेष कारण असेल तर उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांच्याकडे द्यायची आणि तरच बाहेर जायचं, अन्यथा जायचं नाही. 5वी सूचना आहे, परीक्षार्थ्याने त्यांना देण्यात आलेल्या प्रत्येक उत्तरपत्रिकेवर व पुरवणीवर आपला बैठक क्रमांक, म्हणजे तुमचा जो बोर्डाने दिलेला बैठक क्रमांक आहे तो क्रमांक उत्तरपत्रिकेवर पण लिहायचा आणि पुरवणीवर पण लिहायचा, हे लक्षात ठेवा. शिवाय तो अंकात पण लिहायचा आहे आणि अक्षरात पण लिहायचा आहे. अंकी आणि अक्षरी असा दोन्ही पण लिहा. इतर तपशील विहित जागेत लिहावा, म्हणजे मग तिथे परीक्षकाची सही घेणं असेल, पर्यवेक्षकाची सही घेणं असेल, तुमची स्वतःची सही असेल, जी काही माहिती दिलेली आहे ती लिहायची आहे. ते तुम्हाला या पेपरमध्ये सांगेलच मी कोणती माहिती तुम्हाला लिहायची म्हणून. उत्तरपत्रिका किंवा पुरवणीवर इतरत्र आपला बैठक क्रमांक अंकी किंवा अक्षरी रूपात लिहिल्यास किंवा आपली ओळख इतर कोणत्याही रूपात केल्यास त्या परीक्षार्थ्याची संपादनूक रद्द समजण्यात येईल. म्हणजेच तुमचा जो क्रमांक आहे, जिथे जागा दिलेली आहे तिथेच लिहायचं, दुसरीकडे कुठे लिहिला तर त्याच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते, तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. किंवा आपली ओळख पटवण्यासाठी कुठेतरी खानाखुना करायच्या वगैरे उत्तरपत्रिकेवर करायच्या नाहीत. परीक्षार्थ्याने उत्तरपत्रिकेवरील आतील बाजूस दिलेल्या सूचना वाचून त्याचे काटेकोरपणे पालन करावे. आणि मग या उत्तरपत्रिकेत ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या आता मी तुम्हाला सांगणार आहेच, त्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या. केव्हा वाचायच्या? आता मी सांगते तर तुम्ही ऐकणार आहातच, आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांना माहिती होईल या सूचना. कदाचित तुमच्या शाळा कॉलेजमध्ये सांगितलेल्या असतील, पण चुकून तुम्ही जर गैरहजर असाल, तुम्हाला माहिती नसेल, तर हे उपयोगी आहे. आणि या सूचना वाचण्यासाठी अजून एकदा संधी आहे. एकतर असा पेपर तुम्ही विकत घेऊ शकता, किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जो अर्धा तास अगोदर तुम्ही तुमच्या वर्गामध्ये जाणार आहात, तुमचा परीक्षा क्रमांक जिथे टाकलेला आहे तिथे तुम्हाला बसायचं आहे. अर्धा तास बसून माहिती लिहायची आणि त्या बारीकाईने सूचना वाचायच्या आहेत. आता हे झालं हॉल तिकीटवरची तुम्हाला माहिती सांगितली, किंवा त्याला रिसिट म्हणता तुम्ही, हॉल तिकीट रिसिट, हे समजून घेतलेलं आहे. आता आपण पाहूया या पेपरवर काय काय दिलेलं आहे. मी सांगते, तुम्हाला समजेल. आता हा अस्पष्ट दिसत असेल, पण तुम्ही पेपर विकत घेऊन पाहू शकता. पहा, आता इथे तुम्हाला या चौकटीमध्ये तुमचा जो बैठक क्रमांक आहे तो अक्षरामध्ये लिहायचा आहे, नंतर अंकामध्ये लिहायचा आहे, तुमची स्वतःची सही करायची,
पर्यवेक्षकांची सही घ्यायची आहे, केंद्राचा क्रमांक लिहायचा आहे, तो तुमच्या हॉल तिकीटवर असतो, रिसिटवर केंद्र क्रमांक इथं दिलेलं असतं आणि विद्यार्थ्यांनी इथं बारकोड चिटकवायचा आहे. इथे व्यवस्थित बारकोड चिटकवा. आता तुमची 10वी झाली म्हणजे तुम्हाला थोडंफार माहिती आहे, नसेल माहिती तर आपल्या पर्यवेक्षकांची मदत तुम्ही घेऊ शकता, त्यांना मदत मागायची तुम्हाला काही अडचण असेल. नंतर क्वेश्चन पेपरचा जर कोड ABCD किंवा काही कोड असेल, काही विषयांचे असतात, तो असेल तर इथे नोंदवायचा, विसरायचं नाही. नंतर हे फक्त हे ऑफिशियल आहे, UID कोडसाठी जागा आहे आणि हे सगळं भरल्यानंतर हॉलोक्रॉप स्टिकर, ते काळं स्टिकर मिळतं ते लावायचं, ते पण व्यवस्थित लावा. लावता येत नसेल तर परीक्षक तुम्हाला मदत करतील, पर्यवेक्षक मदत करतील तुम्हाला. नंतर इथे पण माहिती भरायची, तुमच्या विषयाचं नाव लिहायचं, कोणता पेपर आहे, दिनांक लिहायची, उत्तर लेखनाची भाषा कोणती लिहायची आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथे टोटल फिगर लिहायची. म्हणजे काय तर जर तुमची उत्तरपत्रिका 1, तो इथे लिहून दिला आहे 1 आकडा आणि इथे पुढे रिकामी जागा आहे प्लस करून, मग तिथे तुम्ही 1 उत्तरपत्रिका घेतली तर प्लसमध्ये 1 लिहायचं आणि पुढे टोटल मग 2 होईल. पण जर तुम्ही उत्तरपत्रिका घेतलीच नाही मग तिथे 0 लिहायचं की आम्ही घेतलेली नाही उत्तरपत्रिका 0, टोटल किती होणार आहे मग 1च. येते लक्षामध्ये. या सूचना आहेत आणि हे बाकीचं तर हे तुमच्यासाठी नाही आहे, ते टीचर्सच्यासाठी आहे, गुणदान केलेले नोंदणी करण्यासाठी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या गोष्टी ही 10वीचीच आहे, मला एक मिळाली म्हणून मी आणलेली आहे. आता यावर काही खराब करायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं, हा जो दोरा असतो ना, हा कधी कधी थोडासा लूज असतो. मग जर समजा तुम्हाला उत्तरपत्रिका दिली आणि तुम्ही लगेच पटकन सगळं वरचं नाव लिहित बसलात आणि नंतर तुमच्या लक्षात आलं एखादं पान लिहिल्यावर अरे उत्तरपत्रिका तर खराब आहे किंवा दोरा लूज झालेला आहे, तर मग ते अडचणीचं ठरू शकतं. म्हणून तुम्ही काय करायचं आहे तर उत्तरपत्रिका मिळाली ताब्यात की त्याचा दोरा असा चेक करून घ्यायचा. ओके, व्यवस्थित आहे ना, मग ठीक आहे. नसेल तर तुम्हाला बदलून मिळू शकते दुसरी उत्तरपत्रिका, म्हणजे तिला दोरा वगैरे व्यवस्थित असेल अशी उत्तरपत्रिका तुम्ही पाहून घ्या. आता आपण आतल्या या पानावर काय सूचना आहेत त्या समजून घेऊया. पहा, परीक्षार्थ्यांकरिता सूचना आहेत. पहिली सूचना आहे, परीक्षार्थींनी प्रवेशपत्र आणि ओळखपत्र दररोज बरोबर आणावे. तुमचं आयडेंटिटी कार्ड आणि हे रिसीट, हे दोन्ही गोष्टी बरोबर असल्या पाहिजेत. आयडेंटिटी कार्ड गळ्यातच ठेवा आणि परीक्षेला जाताना आपल्या शाळा कॉलेजचा जो गणवेश असेल साधा, तो घालून गेला तर अतिशय छान होईल. पर्यवेक्षक, केंद्र संचालक व केंद्राला भेट देणारे अधिकारी ज्या ज्या वेळी प्रवेशपत्राची व ओळखपत्राची मागणी करतील त्यावेळी त्यांना ते दाखवता आलं पाहिजे. मग जर समजा कुणी अधिकारी येतात, पर्यवेक्षक, केंद्र संचालक, कोणी तुम्हाला मागितलं तर पटकन हे रिसीट असेल किंवा ओळखपत्र असेल ते त्यांना तुम्ही प्रोव्हाइड करायचे, दाखवायचं आहे. आणि हे पण महत्त्वाचं आहे, त्याची झेरॉक्स काढून ठेवा किंवा फोटो काढून ठेवा आणि एक आपल्या बॅगमध्ये ठेवा आणि एक आपल्या घरी पालकांच्या जवळ ठेवा. ही महत्त्वाची गोष्ट आहे. हरवलं ऐन वेळेला तर पालक तुम्हाला मदत करू शकतात. 2, परीक्षेच्या प्रत्येक पेपरच्या वेळी परीक्षा दालनात परीक्षार्थ्यास पर्यवेक्षकाकडून बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर विषय, बैठक क्रमांक याची खात्री करून उपस्थिती पत्रकावर म्हणजे फॉर्म नंबर 1 बैठक क्रमांक, बारकोड स्टिकर क्रमांक लिहून स्वाक्षरी करावी. तुम्हाला पर्यवेक्षक एक कागद देतील, त्यावर सगळी माहिती असते, ते समजून सांगतात. त्यावेळेला तुम्हाला फॉर्म क्रमांक 1 असतो, त्यावर तुम्ही सही करायची आहे. तुमचं याच्या नंबरासमोर, नाव नाही पण नंबर असतो त्याच्यावर. आणि बारकोड स्टिकर उत्तरपत्रिकेवर दिलेल्या जागेवरच काळजीपूर्वक चिकटवावा. म्हणजे तुम्हाला जो बारकोड स्टिकर उत्तरपत्रिकेवर चिकटवायचा आहे तो दिल्याची ती स्वाक्षरी असते. क्रमांक 3 सूचना पाहू आपण. उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर तसेच पुरवणी उत्तरपत्रिकेवर ठराविक रकान्यात बैठक क्रमांक अंकात व अक्षरात बिनचूक लिहून स्वाक्षरी करावी. म्हणजेच आता मी सांगितलंच की पहिल्या पानावर मुखपृष्ठावर अंक असलेला नंबर आणि अक्षरी नंबर, तो पण या रिसीटवर दिलेला असतो. जर तुम्हाला लिहिता येत नसेल तर अक्षरी येतं नंबर दिलेला आहे, तो बिनचूक लिहायचा आणि सही करायची. 4, परीक्षार्थींनी उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर ती सुस्थितीत असल्याची व त्यात सर्व पृष्ठे असल्याची खात्री करून घ्यायची. ही सूचना मी आत्ताच सांगितली की आपली उत्तरपत्रिका नीटनेटकी असेल याची खात्री करून घ्या. 5, उत्तरपत्रिकेच्या पृष्ठ क्रमांक 3 पासून लिहिण्यास प्रारंभ करायचा आहे. म्हणजे 3ऱ्या पानापासून लिहायचं. आता हे झालं मुखपृष्ठ, हे पहिलं पान, हे दुसरं पान तुमचे सूचनेचं आणि हे 3रं पान कोरं. इथपासून तुम्ही लिहायला सुरुवात करायची आहे. पुढची सूचना पाहूया आपण.
6वी महत्त्वाची सूचना की अनेक मुलं ते एक्स्ट्रा काम करतात विनाकारण. उत्तरपत्रिकेच्या पानाच्या दोन्ही बाजूस समास सोडू नये, केवळ डाव्या बाजूसच समास सोडावा. आता पहा इथे ही ह्या उत्तरपत्रिके डावी बाजू, तुमच्या डाव्या हाताची बाजू डावी, तिथे एका बाजूला समास आहे, तिथे तुम्ही एक समास करू शकता. कारण मुख्य प्रश्न आणि उपप्रश्नांचे ते 2 समास होतील. छोटा करायचा असतो एकच. पण या बाजूला उजव्या बाजूला समास करायचा नाही. अनेक बहुधा मुलींना सवय असते तशी की या बाजूला रेषा मारायची आणि मग दोन्हींच्या मध्ये लिहायचं. असं न करता इकडे तुम्ही रेषा मारायची नाही. ही परीक्षा विभागाची सूचना आहे, महत्त्वाची सूचना आहे ती पण. नंतर 7वी सूचना, प्रत्येक पानाच्या दोन्ही बाजूस लिहायचं, म्हणजे पाठपोट असं लिहायचं आहे. फक्त एक मात्र सांगेल की मराठी विषयामध्ये निबंध लेखन करताना पाठीमागच्या पानावर एक पानावर नाही लिहिलं तरी चालेल. ही माझी स्वतःची वैयक्तिक सूचना आहे की निबंध लेखनाला तुम्हाला सूचना शिकवलं ना आम्ही की पाठोपाठ लिहायचं नाही, एका पाठोपाठ लिहायचं नाही मागच्या पानावर, त्यामुळे तुम्ही ते लिहिणार नाही आहात. पण बाकीचे सगळे विषय, सगळे प्रश्न मात्र पाठपोट लिहायचे आहेत. कुठेच पांढरिकामं सोडू नका. उत्तरपत्रिका आणि पुरवणी उत्तरपत्रिकेचे कोणतेही पान फाडू नये. कुठलंही उत्तरपत्रिकेचं चुकलं किंवा काय पान फाडायचं नाही, तसंच राहू द्या. फाडल्यास परीक्षार्थी शिक्षेस पात्र राहील. 8वी सूचना आहे, पर्यवेक्षकाकडून घेतलेली उत्तरपत्रिका व पुरवण्यावर पर्यवेक्षकाची स्वाक्षरी असल्याची खात्री करून घ्यावी. म्हणजे तुम्हाला जी उत्तरपत्रिका दिली याच्यावर पर्यवेक्षकाची सही घ्या आणि पुरवणी घेतली तर त्यावर पण सही घ्या आठवणीने. तसेच उत्तरपत्रिकेसोबत जोडलेल्या पुरवण्यांची संख्या उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर बिनचूक नोंदवावी. ते पण सांगितलं मी. एकाधिक तुम्ही घेतल्या असतील नसतील ते संख्या नोंदवून टोटल करायची. 9. प्रश्नपत्रिका मिळताच प्रश्नपत्रिकेच्या वरील भागावर प्रत्येक पृष्ठावर उजव्या बाजूस स्वतःचा बैठक क्रमांक नोंदवावा. प्रश्नपत्रिका मिळाली की प्रश्नपत्रिकेतच उजव्या बाजूला असं चौकटी दिलेल्या असतात तुमचा बैठक क्रमांक, तुमचा आसन क्रमांक लिहिण्यासाठी. प्रत्येक पानावर तुम्ही तो लिहायचा आहे. निर्धारित 10 मिनिटात प्रश्नपत्रिकेचे फक्त वाचन करायचं आणि पहिले 10 मिनिटं फक्त प्रश्नपत्रिका वाचन करायची आहे. 10वी सूचना, कच्चे लिखाण करायचे असल्यास, बहुधा गणित वगैरे विषयांना गरज पडते कच्चं लेखन करण्यासाठी, तर ते पेन्सिलनेच करायचं आहे आणि उत्तरपत्रिकेच्या डाव्या हाताच्या पृष्ठभागावरच करण्यात यावे. म्हणजे उत्तरपत्रिकेवर कराय, पुरवणीवर पण नाही, उत्तरपत्रिकेवर डाव्या हाताची जी बाजू आहे तिथे करायचं आहे. म्हणजे उजव्या पानावर नाही लिहायचं, डाव्या पानावर पेन्सिलने कच्चं काम करायचं आहे. त्या पृष्ठावर कच्चे लिखाण असा स्पष्ट उल्लेख करा. वरती लिहायचं तुम्ही पेन्सिलने कच्चं काम, कच्चे लिखाण, काहीही अडचण नाही, पण दुसरी कुठे जागा निवडू नका. सुट्या कागदावर अथवा प्रश्नपत्रिकेवर कच्चे लिखाण करण्यात येऊ नये. प्रश्नपत्रिकेवरच तिथे काहीतरी खाडाखोड करायची किंवा काहीतरी लिहायचं, हे कायदेशीर कारवाईस पात्र आहे, लिहू नये. 11वी सूचना, संबंधित प्रश्नाचे अथवा उपप्रश्नाचे उत्तर जेथून सुरू होते तेथेच समासात प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक अचूक व स्पष्ट लिहावा. म्हणजे जिथे जो प्रश्न सुरू होते त्याचं उत्तरच त्याच्या खाली घ्या. प्रश्न क्रमांक आणि उत्तर याचा ताळमेळ लागला पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या शाईचा वापर, म्हणजे अ ब क प्रश्न पहिला, नंतर अ ब क, असं काही वेगळे रंग वापरायचे नाही. एकच रंग कुठला तरी वापरा, एक तर निळा किंवा काळा, जांभळा पण वापरू नका. तसंही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच जणांना जेल पेन वापरायची सवय असते, तर जेल पेन नका वापरू. कारण जेल पेन आपल्या हाताला घाम आल्यास, बोट लागल्यास किंवा पेपर इतर ठिकाणी चेकिंगला जाणार आहे, ओलसरपणा लागल्यास शाई पसरते, फुटते, ते खराब दिसतं. म्हणून शक्यतो काळा किंवा निळा असा बॉल पेन तुम्ही वापरावा, अशी ही सूचना आहे. नंतर 12. एकाच प्रश्नांच्या वेगवेगळ्या उपप्रश्नांकरता वेगवेगळी पृष्ठे उपयोगात आणू नयेत. म्हणजे एक प्रश्न आहे पहिला अ ब क ड, मग तुम्ही अ एका पानावर, ब एका पानावर, ड आणि पुढचा प्रश्न कुठेतरी, असं न करता पहिला प्रश्न, प्रमुख प्रश्न एका पानावर घेतला की तो शेवटपर्यंत लिहा. ते पान सोडून मग नवीन पानावर मुख्य प्रश्न लिहा. म्हणजे मुख्य प्रश्न नवीन पानावर लिहायचा, उपप्रश्न क्रमाने लिहा. 13वी सूचना, परीक्षार्थ्याने उत्तराचा काही भाग खोडला असेल अथवा शाईत बदल करावा लागला असेल अथवा कोरा भाग सोडल्यामुळे त्या ठिकाणी निळ्या किंवा काळ्या शाईने रेघ मारली असेल, अशा ठिकाणी पर्यवेक्षकाची स्वाक्षरी घेऊ नये. म्हणजे तुम्ही शाई बदलली, पेन बदलला, चुकलं, खोडलं, तर तिथे आपल्या टीचरची किंवा पर्यवेक्षकाची सही घ्यायची गरज नाही. 14. परीक्षार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत निळ्या अथवा काळ्या शाईचाच वापर करावा, अन्यथा मजकुरास गुणदान केले जाणार नाही.
निळी किंवा काळी. 15. परीक्षार्थ्याविरुद्ध खालीलपैकी कोणत्याही कारणास्तव नियमानुसार शिक्षेची कारवाई होऊ शकते. कोणकोणती कारणं आहेत शिक्षा होऊ शकते? तर पुस्तक, नोट्स, मजकूर असलेला कागद परीक्षा दालनात आणणे. शरीरावर, कपड्यावर मजकूर लिहिलेला असणे. कोणत्याही परीक्षार्थ्याशी बोलणे किंवा संपर्क साधणे किंवा एकट्याने अथवा सामुदायिक कॉपी करणे. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि उत्तरपत्रिकेवरील पाने किंवा पुरवणी परीक्षा कक्षातून बाहेर नेणे. कुठलीच साहित्य बोर्डाचं बाहेर न्यायचं नाही. उत्तरपत्रिका, पुरवणी उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका आदींची अदलाबदल करणं, इतरांना देणं घेणं. प्रश्नपत्रिकांची अदलाबदल पण तुम्हाला टाळायची आहे. केंद्र संचालक अथवा पर्यवेक्षकांकडून करण्यात आलेल्या सूचनांचे पालन न करणे अथवा अन्य गैरप्रकार करणे. कुठलाही गैरप्रकार, गैरवर्तन करू नका. नम्रतेने, अदबीने आपल्या या परीक्षेला सामोरे जा. 16वी सूचना, उत्तरपत्रिकेत उत्तराशिवाय अनावश्यक मजकूर म्हणजे काहीच लिहायचं नाही आहे उत्तरपत्रिकेत, उत्तरच लिहायचं फक्त. स्वतःचे नाव, पत्ता, बैठक क्रमांक, देवाचे नाव, पास करण्याची धमकी अथवा विनंती इत्यादी लिहू नये. असा मजकूर आढळून आल्यास, तसेच चिन्हांकित खुणा करून ओळख दर्शविण्याचा प्रयत्न केल्यास, तसेच लिहिलेला मजकूर खोडण्यासाठी व्हाईटनरचा वापर केल्यास, अशा परीक्षार्थ्याची संबंधित परीक्षेची संपूर्ण संपादनूक रद्द व पुढील एक परीक्षा प्रतिबंध करण्यात येईल. जर तुम्ही व्हाईटनर वापरला किंवा आपली ओळख पटेल असं काही चिन्ह खुणा केल्या तर तुमचं 1 वर्ष वाया जाऊ शकतं. ही कारवाई होऊ शकते तुमच्यावर. 17वी सूचना आहे, परीक्षा सुरू झाल्यानंतर म्हणजे फेब्रुवारी-मार्च परीक्षेसाठी प्रथम सत्रात सकाळी 11 नंतर अथवा जुलै-ऑगस्ट परीक्षेसाठी प्रथम सत्रात सकाळी 10:30 नंतर कोणत्याही परीक्षार्थ्यास परीक्षागृहात प्रवेश दिला जाणार नाही. महत्त्वाची सूचना आहे, वेळेपूर्वी तुम्हाला जी वेळ दिलेली असेल त्या वेळेत तुम्ही परीक्षा केंद्रावर उपस्थित असला पाहिजे. 18वी सूचना, परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही परीक्षार्थ्यास परीक्षा संपेपर्यंत परीक्षागृहाबाहेर जाता येणार नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीत परीक्षागृहाबाहेर जायचे असल्यास परीक्षार्थ्याने प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकाकडे जमा करणे आवश्यक आहे. एकतर बाहेर जाता येणार नाही, जायचं असल्यास परवानगी मिळाल्यास प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका ठेवून जायचं. 19. प्रत्येक पेपर संपण्यापूर्वी 10 मिनिट अगोदर इशारा घंटा होईल. त्यानंतर विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका व पुरवण्यावर काळ्या रंगाचा होलोक्राफ्ट स्टिकर प्रत्येकी 1 याप्रमाणे दिलेल्या जागेवरच चिटकवायचा. प्रत्येक पेपरच्या शेवटी अंतिम घंटा होईल. अंतिम घंटा होताच उत्तरे लिहिणे थांबवावे आणि मूळ उत्तरपत्रिका व पुरवण्याबरोबर बांधल्याची खात्री करावी. त्याचप्रमाणे मुखपृष्ठावर एकूण पुरवण्यांची नोंद करण्यात यावी आणि पर्यवेक्षकाने सर्व उत्तरपत्रिका गोळा करेपर्यंत परीक्षार्थ्याने आपले आसन सोडू नये. ही सूचना तुमच्या रिसिटवर पण आहे. आणि जर पुरवणी घेतली तर त्यांनी दिलेला दोराच बांधायचा आहे, आपलं स्टेपलर वापरायचं नाही. 20वी सूचना, परीक्षार्थ्याच्या प्रवेशपत्राचा किंवा ओळखपत्राचा दुरुपयोग जो कोणी परीक्षा काळात करेल त्याचे व संबंधित विद्यार्थ्याचे वर्तन अजामीनपात्र व दखलपात्र गुन्हा आहे. दोन्ही संबंधिताविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल. म्हणजे जर कोणी डमी बसला परीक्षेला तर ती तर भयानक कारवाई केली जाते. दोघांच्यासाठी पण ते त्रासदायक आहे. 21वी सूचना, उत्तरपत्रिकेत स्केच पेनचा वापर करता येणार नाही. आकृत्यांसाठी साध्या पेन्सिलचा वापर करावा. भाषाविषयक कृतीपत्रिकांमधील आकृत्यांसाठी पेनचा वापर करावा. 22. परीक्षार्थ्यांना परीक्षागृहात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, पॉकेट कॅल्क्युलेटर वा तत्सम इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करता येणार नाही. मंडळाने दिलेले अधिकृत लॉक टेबल वापरावे व पेपर संपल्यानंतर परत करावे. हे सायन्सच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. अशा प्रकारे या महत्त्वाच्या सूचना तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. या तुम्हाला माहिती होत्या पण पुन्हा एकदा आठवण करून दिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी छान अभ्यास करा प्रामाणिकपणे. काम केलेलं किंवा चोरीचं ज्ञान उपयोगाला येत नाही हे ध्यानात ठेवा. आजच्या जागतिकीकरणाच्या, खाजगीकरणाच्या काळात तुमचं चोरलेलं ज्ञान उपयोगी होणार नाही. तर ते मी तर म्हणेल कॉपी करा, भरपूर कॉपी करा, भरपूर कॉपी करा. पण कुठे ते ठिकाण तुम्हाला सांगते. कॉपी करायची आहे आपल्या डोक्यामध्ये. तुम्हाला वर्षभर टीचर सांगतात हे प्रश्न महत्त्वाचा, हा टॉपिक महत्त्वाचा, हे महत्त्वाचं, हे करा, ते करा, ते करा सांगतात. ते सगळं जर तुम्ही इथेच कॉपी करून नेलं
तर तुम्हाला कुठल्याही केंद्राची, पर्यवेक्षकाची, अधिकाऱ्यांची, टीचरची कसलीही भीती वाटणार नाही आणि कोणीही येवो, तुम्ही तुमचे पेपर छान लिहाल याची मला खात्री आहे. आणि कितीही CCTV कॅमेरे तुमच्या पेपरवर ठेवले तर तुम्हाला अजिबात भीती नाही, कारण तुम्ही इथून करणार आहात. इथून घ्यायचंय आणि मांडायचंय. असं मी सांगेल तुम्हाला, कॉपी कराच, पण ती कुठे हे मात्र जागा तुम्ही निश्चित ठरवा. गैरमार्गाला न लागता प्रामाणिकपणे आपल्या आईवडिलांची आणि तुमची स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे तुमच्या काही शंका असतील, तुम्हाला आणखी काही विषयांचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही मागू शकता. कारण मी व्हिडिओ जे बनवते ते बहुधा स्लाईड तयार करते. स्लाईडवर तुम्हाला ते वाचता पण येतं, मी पण वाचते आणि तुम्हाला स्क्रीनशॉट पण काढता येतो. असं मी जर बोलून व्हिडिओ केले, शिकवलं तर ते सेव्ह होणार नाही. ते तुम्ही किती वेळ पाहणार ना, तेच तुम्हाला ती अक्षरं पण दिसत नाहीत. म्हणून माझे व्हिडिओ बहुधा या चॅनलवर स्लाईड आणि स्लाईडवरती अक्षरं पण येतात. उत्तर असेल, जे काही असेल ते मी सांगते ते येतं. मी तुम्हाला दिसत नाही, हे लक्षात घ्या. आणि मी दिसणं महत्त्वाचं नाही आहे तुम्हाला, तर तुम्हाला ती अक्षरं हवी असतात. म्हणून त्याप्रकारे व्हिडिओ मी तयार करते. त्यामुळे आवडतात किंवा नाही ते पण कमेंट करा. काल परवा एका अंध दिव्यांग विद्यार्थ्याने मला मेसेज केला, कॉलही केला की माझं बोलणं ऐकूनच त्याने परीक्षा दिली, यापूर्वीची पण आणि आता बोर्डाची पण देणार आहे. खूप छान वाटलं. असे खूप विद्यार्थ्यांचे छान छान कमेंट आहेत, फोन कॉल्स आहेत. खूप छान वाटलं. असा तुमचा सपोर्ट मला राहू द्या. आणखी काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मला मिळेल. धन्यवाद. परीक्षेसाठी, येत्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद.